नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक. शहरातील मरियाई चौक तर कोंडी इथे मराठा आंदोलनकर्त्यांनी केला रास्ता रोको. महासांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. आणि घर घेऊन देतो म्हणून 36 लाखांची केली फसवणूक. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी शहरातील मरियाई चौक इथे रास्ता रोको आंदोलन केले. राज्यातील मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज बांधव आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील मरियाई चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या लोकसभेच्या पण दाखवून गेलं नाही. आज सर्व शासकीय भरती चालली आहे आणि त्याचं शासकीय GR मध्ये रूपांतर करणार आहे शासन. लढेंगे जितेंगे मराठा 50% आपलं आरक्षण 50% आपलं आरक्षण ओबीसी मधून आरक्षण सगळे सोयऱ्याचा आता देश सगळे सोयऱ्याचा आता देश. एक मराठा लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे 50% आतून ओबीसी मधून आरक्षण. सकाळी 10:30 वाजता मराठा समाज बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी ठिय्या मांडत विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. याबाबत आंदोलनकर्ते माऊली पवार यांनी अधिक माहिती देताना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी कायम असल्याचे सांगितले. मुद्दा मनोज जरांगे पाटील मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले. दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी आहे, ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढली त्याचा तुम्ही शासन GR काढायचं. त्या शासन GR साठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रास्ता रोको केलेला आहे. हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झाले जनजीवन. या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं, तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं. ते आरक्षण कोणतरी कोर्टात चॅलेंज करते, ते आरक्षण उडतंय. आज शासकीय भरती चालू आहे. असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय, उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय, खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात. याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो. सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून एवढा मोठा समूह परतवला, पण या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं पद टिकवण्यासाठी केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त सत्ता उपभोगण्यासाठी एवढा मोठा मराठ्यांचा विश्वासघात केला. त्यांना असं वाटतं की मराठ्यांना गोड बोलून भावनिक केलं तर मराठी आपल्याला विसरतील. पण शासनाने मुख्यमंत्री लक्षात ठेवावं की आम्ही अनेक तुम्हाला संधी दिल्यात. तुम्ही पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही फार मोठा टोकाचं पाऊल उचललंय. यावेळी प्रकाश वानकर, माऊली पवार, पुरुषोत्तम बर्डे, प्रताप चव्हाण, विनोद भोसले, रवी मोहिते, राजन जाधव, रवी मस्के, लहू गायकवाड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी कोंडी इथे रास्ता रोको आंदोलन केले. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असून त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहरामध्ये देखील मराठा आंदोलनकर्ते मराठा समाज बांधवांनी कोंडी येथे रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी 10 वाजता सुरू झालेला रास्ता रोको दुपारी 1 पर्यंत सुरू होता. याप्रसंगी कोंडी गावातील मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आणि मराठा समूहात सांगितलं की 16 तारखेला विशेष विधेयक मांडून विशेष अधिवेशन घेऊन हा मराठा समाजाचा कायदा आम्ही पारित करतो आणि हा या आश्वासनात आणि आपल्या पुढच्या माणसाला त्रास होऊ नये या भूमिकेपोटी म्हणून दादांनी महासांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. यावेळी जय जय महाराष्ट्र या स्थानिक कलाकारांच्या संचाने महाराष्ट्राच्या विविध स्थानिक संस्कृतींचे दर्शन घडवले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी 36 जिल्ह्यात महासांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी स्थानिक जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिलेला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनी या व्यासपीठावरून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करावे. तर सोलापूर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवास व स्थानिक कलाकारांना भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून सिटी एक्झिबिशन हॉल येथे आयोजित महासंस्कृती महोत्सव 2024च्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त करताना संपूर्ण राज्यात महासांस्कृतिक महोत्सवास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच स्थानिक व ग्रामीण भागातील कलाकारांना या निमित्ताने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सोलापूर हे मोठे शहर आहे, त्यामुळे येथे स्थानिक कलाकार उपलब्ध होतील. परंतु गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर, हिंगोली यांसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये स्थानिक कलाकारांची संख्या कमी असू शकते. त्या ठिकाणी इतर जिल्ह्यातील कलाकार जाऊन आपली कला सादर करू शकतात. या महोत्सवातून राज्य शासन हे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देत आहे असे त्यांनी सांगितले. तर आवडते पुढील जिल्हा परिषदेचा हॅलो हा सोलापूर जिल्ह्याचा हॅलो कार्यक्रमात आहे. या सांस्कृतिक महोत्सवाची एक कल्पना अशी आहे की लोकल कलाकारांना प्रोत्साहन करावे. 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये लोकल कलाकारांनी आपली कला ती सादर करावी. त्यांना त्या निमित्ताने चांगलं प्रेम मिळावं आणि तिथले अनेक कलाकार हे अदरवाईज कोल्हापूरच्या शहरामध्ये येणार नाही. कोल्हापूरचा मोठा आहे सांस्कृतिक परंपरा असणारे गडचिरोली आहे. तिथे अदरवाईज तिथे चांगले कलाकार सहज पण मिळणार नाही. तर ह्या महासांस्कृतिक महोत्सवानिमित्त असे सगळे कलाकार अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मान्यवर यांनी दीपक प्रज्वलन करून महासंस्कृती महोत्सव 2024चा शुभारंभ केला. या महोत्सवांतर्गत दिनांक 21 फेब्रुवारीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. आज सोलापूर येथील 150 स्थानिक कलाकारांचा जय जय महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी राज्यातील विविध भागातील संस्कृतीची झलक आपल्या नृत्य व गायनातून दाखवली. श्री गणेशाच्या आराधनेतून सुरू झालेल्या कार्यक्रमात पिंगळा महागाई झाली, वासुदेवाची स्वारी दारी आली, पावसाची गाणी, गोमू संगतीनं, जय जवान जय किसान, कोळी नृत्य, वाघ्या मुरळी नृत्य असे एकापेक्षा एक सरस नृत्य व गाणी कलाकारांनी सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत वंदे मातरम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी गुढी महाराष्ट्राची हा सांस्कृतिक कार्यक्रम सिटी एक्झिबिशन हॉल, विष्णू मिल कंपाऊंड, सोलापूर येथे होणार आहे. त्याप्रमाणेच या ठिकाणी चित्रशिल्प दालन, महिला बचत गटांचे स्टॉल, वस्त्र दालन, शस्त्र प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले आहेत.
हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वसतिगृहाच्या उद्घाटनाप्रसंगी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगातील विविध देशांमध्ये नोकरीसाठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगी निघारे, उद्योजिका चंद्रिका चव्हाण उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जून 2024 पासून महाराष्ट्रातील मुलींना सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हॉस्टेल मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना दर महिना 5,300 रुपये देण्यात येतील. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवीबरोबर दुसऱ्या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची पदवी घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषिक होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातील विद्यापीठ विकासासाठी भरीव अनुदानाची मागणी केली. नवीन प्रशासकीय इमारत आणि खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याची विनंती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली. रुसा निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी सदरील वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात एकूण 12 खोल्या असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. एकूण 24 विद्यार्थी यामध्ये राहू शकतात. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची यामुळे सोय होणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. तर आवडीचं दिली होता जिल्हा प्रशासनाने दिला. हॅलो हा सोलापूर जिल्ह्याचा हॅलो होतो कार्यक्रमात आहे. या सांस्कृतिक महोत्सवाची एक कल्पना अशी आहे की लोकल कलाकारांना प्रोत्साहन करावं. 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्लॉटमध्ये लोकल कलाकारांनी आपली कला ती सादर करावी. त्यांना त्या निमित्ताने चांगलं प्रेम मिळावं आणि तिथे अनेक कलाकार हे अदरवाईज कोल्हापूरच्या शहरामध्ये येणार नाही. कोल्हापूरचा मोठा आहे सांस्कृतिक परंपरा असणारी महत्व आहे. गडचिरोली आहे तिथे अदरवाईज तिथे चांगले कलाकार सहज पण मिळणार नाही. तर ह्या महासांस्कृतिक महोत्सवानिमित्त असे सगळे कलाकार अशा सगळ्या जिल्हा शहरामध्ये जावे. सांख्यिकी विभागाने उत्कृष्ट अशा या नवीन इमारतीमध्ये अधिक गतिमान पद्धतीने कामकाज करावे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सूचित केले. नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची नूतन इमारत सुमारे 1 कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेली आहे. या इमारतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नामफलक अनावरण व फीत कापून करण्यात आले. यावेळी इमारतीची पाहणी करून सांख्यिकी विभागाने उत्कृष्ट अशा या नवीन इमारतीमध्ये अधिक गतिमान पद्धतीने कामकाज करावे असे सूचित केले. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर सिंग, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सांख्यिकी उपसंचालक दिनकर बंडगर, माळी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सांख्यिकी व नियोजन विभागाचे अन्य कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीच्या अभिलेख कक्षासाठी सुमारे 1 कोटी निधी खर्च करून 414 चौरस मीटर अशी दुमजली इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये
अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र केबिन देण्यात आले आहेत. तसेच बाह्य व अंतर्गत पाणीपुरवठा, जलनिस्सारण, विद्युतीकरण, फर्निचर व आकस्मिक खर्च इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली. शहरात नवीन घर घेऊन देतो असं सांगून तब्बल 36 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी एका विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरात नवीन घर घेऊन देतो असे सांगून तब्बल 36 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी एका विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन नागेश मोहिरे राहणार सुप्रतिम अपार्टमेंट दक्षिण कसबा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नितीन मोहिरे हा मयुरेश शामराव पाटील वय 42 राहणार शुक्रवारपेठ लक्ष्मी मार्केट रोड सोलापूर यांच्या ओळखीचा आहे. ओळखीमुळे त्याने मयुरेश पाटील यांना गोड बोलण्यास सुरुवात केली, विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने नवीन घर घेऊन देतो असे तो म्हणाला. विश्वास ठेवून मयुरेश पाटील यांनी तब्बल 36 लाख रुपये दिले. त्याने फ्लॅट घेऊन दिला नाही. मयुरेश पाटील यांनी शेवटी पैशांची मागणी केली, त्यामुळे त्याने बँकेचा धनादेश दिला. मयुरेश पाटील यांनी धनादेश बँकेत टाकला असता तो बाउन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनवडे हे करत आहेत. जलयुक्त शिवार योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. ग्रामीण भागात लोकसहभागातून शाश्वत पाणीपुरवठा, गावातील पाण्याचे स्रोत शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणे या उद्देशाने जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा 2, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली. सोलापूर आज आपण जलरथचे इथे उद्घाटन केलेले, आगमन केलेलं आहे. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण हा आपल्या बऱ्याच शासनाच्या ज्या नवीन नवीन स्कीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पाणी वाचवायचं आहे, पाणी जिरवायचं आहे, पाण्याचं बचत करून आपल्या भूतलावरती त्याची वाढ करायची आहे. त्याच्यासाठी केंद्र शासन असू दे, महाराष्ट्र शासन असू दे, विविध उपक्रम राबवते आणि त्यातच ही एक वेगळी आगळीवेगळी भूमिका घेऊन प्रचार प्रसिद्धीसाठी हा रथ आपण आज इथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि विशेष म्हणून केतन शाह यांचं मी आमच्या वर्षाची हे सगळ्याला पुरस्कार देऊन बरोबरात सहयोग त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. पूर्ण ज्या आपल्या जेजेमचे आभार मानते, त्यांनीही याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. पुढेही हे 1100 तर 1150 गावापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याविषयी जागृती मोहीम ते करणार आहे. थँक्यू. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यातील तयार करण्यात आलेल्या या 11 जलरथांचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव, भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा, राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, जिल्हाध्यक्ष देशभूषण भसाळे, जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने, हद्दवाढ अध्यक्ष अशोक भालेराव, ओम पाटील, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, जलरथाचे जिल्हा समन्वयक साक्षांत वाघमारे यांच्यासह सर्व तालुका समन्वयक उपस्थित होते. ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढावा यासाठी सर्व तालुक्यातील गावांमध्ये जलरथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जलरथाच्या संनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव तसेच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी काम पाहणार आहेत. सदर जलरथाच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स, गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना पॅम्पलेट्स दिले जाणार आहेत. तसेच नियुक्त केलेल्या समन्वयकांमार्फत योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य केतन शहा यांनी दिली. मी केतन शहा आज आपल्या लाडक्या CEO मॅडम मनीषा आव्हाळे मॅडमने 11 तालुक्याच्या
11 जलरथाचं आज झेंडा दाखवून कामाची सुरुवात केलेली आहे. पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. उजनी सध्या 14 ते 15% मायनसवर चाललेला आहे आणि समोर आपला उन्हाळा अजून संपूर्ण उन्हाळा आहे. तर प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई होणार आहे. त्याच्यासाठी शासनाची जी स्कीम आहे जलयुक्त शिवाराची आणि त्या जलयुक्त शिवारामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत परवा नाशिक येथे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, दादा भुसे साहेब, त्याच्यानंतर गुलाबराव पाटील सर आणि गिरीश महाजन सर या सर्व मंत्री महोदयांनी आमच्या भारतीय जलसंघटनेच्या कार्यक्रमात येऊन तिथं 45 अशा जलरथाचं झेंडा दाखवून त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आपला मागं पडू नये, पर्टिक्युलरली अक्कलकोट तालुक्यात जास्त गरज आहे. तिथंसुद्धा आमचे सर्व प्रतिनिधी प्रत्येक गावात जाऊन 1139 खेडी आम्ही इंडिकेट केलेले आहेत. 1139 ग्रामपंचायतीमध्ये आमचे प्रतिनिधी जातील, त्यांना संपूर्ण स्कीम समजावून देतील. गावाच्या चौकामध्ये आमच्या स्पीकरवर सगळं त्याची माहिती देण्यात येईल व त्या गावचा ठराव करून त्यांच्याकडनं मागणीपत्र घेऊन ग्रामपंचायतच त्याचं काम करणार आहे व शासन त्याला पैसे देणार आहे. आम्ही फक्त त्यांना सहकार्य करत आहोत. या चांगल्या मिशनला 1915 पासून साधारणपणे आम्ही हे पाण्याचं काम करत आहोत. पहिलं आमिर खान सोबत केलं, नंतर आम्ही आमचं सुजलाम सुफलाम कार्य केलं आणि आता हे जलयुक्त शिवाराचं काम चालू आहे. निश्चितच याचा फायदा होईल. या गावात आम्ही 2015 पासून काम केलं, त्यावेळेला 20 हँडपंप दाबल्यानंतर एक बादली भरत होती. ते काम केल्यानंतर तिथं पाणीसाठा वाढला व पर्क्युलेटून पाणीचं टेबल वाढलं आणि त्या ठिकाणी 5 हँडपंप दिल्यानंतर एक बादली भरते. एवढं मोठं परिवर्तन होत आहे. तरीसुद्धा पाणी हे कमीच पडणार आहे. तर पाण्याचं काम शासन करत आहे, त्याला आम्ही थोडा हातभार. ग्रामसेवकांशिवाय गावचा विकास शक्य नाही. गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बीडीओ व्यवस्थित असतील तर गावचे काम चांगले होते, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदर्श ग्रामसेवक सुंदरगाव महाआवास अभियान पुरस्काराच्या उद्घाटन प्रसंगी केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आर पाटील सुंदरगाव पुरस्कार, अमृत महावास अभियान पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले. हा कार्यक्रम पंढरपूर शहरातील श्री यश पॅलेस येथे झाला. व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, तालुका स्तरावर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर चालू समिती आहे. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतीची याच्यामध्ये चालू केलेली आहे. त्यानंतर अमृत आवास जवळजवळ 32 लोकांचा याच्यामध्ये सत्कार करणार आहोत. त्याच्यामध्ये विविध श्रेणीमध्ये गरजूच्या विविध ज्या राज्यस्तरीय पंतप्रधान त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, अशा सर्व गरजूच्या विविध योजनांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून ग्रामपंचायतीच्या वंचित घटकापर्यंत घरकुलच नाही, घरकुलसोबतच इतर सर्व लाभार्थी, इतर सर्व योजना यांचा लाभ पोहोचण्यासाठी त्या ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केलं. त्यासाठी आपण सरकार करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकांदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, प्रणव परिचारक, पवन महाडिक, OSD बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती. गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बीडीओ व्यवस्थित असेल तर गावचे काम चांगले होते. खरंच तुम्ही गावच्या विकासाला मदत केली असेल, खरेच तुम्ही अभिनंदनीय आहात. तुमच्याशिवाय गावचा विकास शक्य नाही, या शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या ताईंनी माझं नाव अनाऊन्स करण्याच्या आधीच मी उठलो. त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहाटे 3 वाजता या देशाचं सर्वोच्च सभागृह लोकसभा त्याचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे 4.5 वर्ष मुख्यमंत्री होते असे मनोहरपंत जोशी सर त्याचं निधन झालं. दुपारी 2 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार व्हायचे. पण राज्याच्या नेतृत्वाशी बोलल्यानंतर कार्यक्रम जे आहेत ते अतिशय साध्या पद्धतीने करा, कारण अंत्यसंस्कार होण्याच्या आधी श्रद्धांजली पण अर्पण करता येत नाही. आणि त्यामुळे सकाळपासून जे सगळे कार्यक्रम आपण अतिशय साध्या पद्धतीने करतो आहे. 2 मिनिटं शुभेच्छा देणारं भाषण माझं झालं की तुम्हाला सगळ्यांचे सन्मान होणार आहे.
पण त्या सन्मानामध्ये सुद्धा नॉर्मली असा एखादा पुरस्कार द्यायचा झाला तर एक म्युझिक असतं, एखादा ढोल असतो, ज्याला मिळतो त्यांनी ताशा आणलेला असतो. तसं काही आपण आज करूया नको, पुरस्कार मात्र सगळ्यांना दिले जाते. मी खरं म्हणजे मला माझ्या सहाय्यकाने एक भाषण तयार करून दिलेलं, ते भाषण मी बाजूला ठेवतो. मी पण एका 1200 लोकसंख्येच्या गावात राहणारा एक नागरिक आहे आणि बऱ्याच वेळा राजकीय परिचय सांगितला जातो की मी छोट्या गावात असतो, तसं नाही आहे. प्रत्येक गावामध्ये अशा स्पर्धा व पुरस्कार ठेवले तर गावागावात वातावरण तयार होईल, गावे सुधारतील. गाव सुधारण्यात ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामसेवक हे सगळे चांगले काम करतातच. ज्यांना पुरस्कार मिळाला नाही असे ग्रामसेवकांनी अजून चांगले काम करावे. ग्रामसेवकांनी मनावर घेतले तर ग्रामीण भागाचा नक्कीच विकास साधला जाऊ शकतो, असे आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हटले. अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आज ज्या तालुक्याला ज्या ग्रामसेवक असतील, जी तालुक्यातील गावं असतील, त्या सर्वांना जो पुरस्कार मिळतोय त्यामध्ये आज आपण बघतोय आराराबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना. त्यामध्ये गावातील स्वच्छता असतील, व्यवस्थापन असेल किंवा गावामध्ये नाविन्यपूर्ण जे रिन्युएबल एनर्जी असेल किंवा वातावरण नैसर्गिक कशा पद्धतीने एन्व्हायरमेंट कशा पद्धतीने राखलं जातंय त्या आणि आधुनिक तंत्रज्ञान. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की ओबीसी साठी आवास योजना आहे, त्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील 100% पूर्ण केले. जिल्हा परिषदेचा गाभा हा ग्रामपंचायत आहे, त्या विभागात चांगले काम झाले तरच झेडपीचा नावलौकिक होतो. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असून सोलापूर जिल्हा प्रत्येक योजनेत पहिल्या 3 क्रमांकात राहण्यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे. आणि चांगलं कामकाज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आहे. तुम्हाला सांगायला आनंदाची बाब अशी मोदी आवास योजना म्हणून आपण ओबीसी केली, त्याच्यात 100% कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद ह्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जोडली गेली. आता 100% मुद्दे आणि विविध विकास कामे आपल्या माध्यमातून ग्राम त्याचे बहुतांश ठिकाणी इम्प्लिमेंटेशन ग्रामपंचायत आहे. आपण जर सुद्धा म्हणजे आम्हाला उल्लेख करायला मला आपण आम्हाला जगतिक मानला जनसुविधा मानवल्या कारण स्मशानभूमी असतील, ग्रामपंचायत कार्यालय असतील किंवा गावांतर्गत रस्ते असतील, त्या गावाच्या त्या गावाच्या वाढीवर कंट्रोल झालेले रस्ते असतील, ही छोटी छोटी पण अत्यंत गुणात्मक काम आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. माझ्या जास्त बांधकाम करताना तांत्रिक मार्गदर्शन करतो आणि पुढे ही कामं सुरू आहे. स्वच्छ भारत अभियान ग्रामपंचायतींनी चांगला भाग घेतला आणि चांगले आपल्या कामं आहेत. आपल्याला मुदखेड येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुदखेड येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 347वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात प्रथमतः शहरातील संत रोहिदास महाराज चौक येथील त्यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कक्कय्या महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी आपल्या भाषणातून त्यांच्या जीवनावर व समाजकार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. सेलूत राष्ट्रीय महामार्ग 548 ब वर चिखलठाणा फाटा, मोरेगाव व गुगळी धामणगाव येथे शनिवार 24 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सेलूत राष्ट्रीय महामार्ग 548 ब वर चिखलठाणा फाटा,
मोरेगाव व गुगळी धामणगाव येथे शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ तसेच सगळे सोयरे अध्यादेश विशेष अधिवेशनात न घेतल्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नळदुर्ग येथे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची 647वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथे 24 फेब्रुवारी रोजी श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची 647वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग शहरात श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाच्या वतीने 24 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे, पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री संत रोहिदास चर्मकार समाजसेवा मंडळाचे नळदुर्ग शहराध्यक्ष शंकर वाघमारे, उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, बालाजी दस, सचिव सौदागर अंगोले, विठ्ठल कांबळे, ज्योती दस, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, संभाजी कांबळे, मारुती घोडके, शहर भाजपचे माजी अध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, बाबू गायकवाड, गजानन हळदे, बबलू दस, रणजित डुकरे, नवल जाधव, बाळू वाघमारे, अमोल कांबळे, मारुती कांबळे, अनिल कांबळे, बलभीम घोडके, महेश वाघमारे, किरण दुस्सा, सोनू कोकरे, विष्णू वाघमारे, सुभाष कांबळे, दिलीप गवळी, गोविंद दस, आदर्श कांबळे, गोपाळ वाघमारे यांच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात, असे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी भाजपचे तालुका महामंत्री विलास राठोड यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले. पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात, असे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी भाजपचे तालुका महामंत्री विलास राठोड यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले. 23 फेब्रुवारी रोजी भाजपचे तालुका महामंत्री विलास राठोड यांनी नळदुर्ग शहरातील पत्रकारांचा नळदुर्ग येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे हे उपस्थित होते. प्रारंभी विलास राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांचा सत्कार केला. यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव तानाजी जाधव, पत्रकार विलास येडगे, भगवंत सुरवसे, लतीफ शेख, उत्तम बनसगोळे, आयुब शेख, दादासाहेब बनसोडे, सतीश राठोड यांचा विलास राठोड व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे म्हणाले, पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. विकास कामात पत्रकारांचे योगदान मोठे असते, असेही पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी म्हटले. यावेळी विलास राठोड यांनी प्रास्ताविक करताना नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करून प्रत्येक चांगल्या कामात आपल्याला पत्रकारांचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी तानाजी जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विलास राठोड यांचे सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर भाडे उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये हेडलाईन्सची. मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक. शहरातील मरियाई चौक तर कोंडी इथे मराठा आंदोलनकर्त्यांनी केला रास्ता रोको. महासांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. आणि घर घेऊन देतो म्हणून 36 लाखांची केली फसवणूक. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.